तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज दुसरा दिवस मंडळाच्या डेकोरेशनचं. बॅनर लावायचा होता, त्यामुळे मुस्तफांनी अलीकडं फ्रेम कट करत होते. तिथून मी आणि मुस्तफा आम्ही दोघे आलो बॅनर छापायला दिलेले. ते बॅनर घेऊन जायचे होते, त्यामुळे बॅनर आणायला आलेलो. मुस्तफाला जसे बॅनर पाहिजे होते तसे एकदम कडक छापलेले होते, त्यामुळे मुस्तफा खुश झालेला. आलो मंडळात, तो पण तिकडं लाईटचं टेस्टिंग चालू होतं. इकडं बघा, मंडळाचे अध्यक्ष वर चढून पडदे लावत होते आणि इकडं फयाज सांगतोय कसे लावायचे पडदे त्यांना. एका साईडचे पडदे लावून कंप्लीट झाले होते, आता दुसरी साईड लावायची होती. त्यामुळे मी आणि आम्ही दोघे मिळून दुसरी साईड लावत होतो. दुसरी साईड लावून झाल्यावर इकडं बाहेर आलो तर इकडं पोरांचं बॅनर लावायचं चाललेलं. इकडं प्रत्येकचं फायजाचं आणि मुस्त्याचं बॅनर लावायचं काम चालू होतं. भावांनी बॅनर एकदम कडक लावलेला. तोपर्यंत इकडं आमचं चारी साईड पडदं लावून झालेलं. कसं दिसतंय मित्रांनो, नक्की सांगा बरं का. तोपर्यंत इकडं किशोर शेठ आणि मुस्तफा यांचं ग्राइंडिंगनं पायपा कट करायचं काम चालू होतं. पायपा कट करून झाल्यावर किशोर शेठने लगेच वेल्डिंग करायला घेतलं. आमच्या मंडळातला ऑलराऊंडर माणूस आहे, काय पण काम सांगा, मागं सरत नाही अजिबात. तर मित्रांनो, बघू शकताय फायनली आमचं सगळं पडदं लावून झालेलं. तर कसं वाटतं डेकोरेशन, नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.